जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर सकाळ सकाळ मला पिझ्झा खायची खूप जास्त क्रेविंग होत होती, तर म्हटलं डॉमिनोजवरून मागवूया. पण तिथे ना 40 ते 50 मिनिटं डिलिव्हरीला टाइम दाखवत होतं. तर म्हटलं चला आता रेडी टू ईट पिझ्झाचे देखील ऑप्शन आले, तर आपण हा पिझ्झा ऑर्डर करूया. म्हणून मी ब्लिंकिटवर सर्च केलं. अमूलचे पिझ्झा पण होते, पण त्यावर काही टॉपिंग्स वगैरे नव्हते, त्यामुळे मी हायफनचा पिझ्झा ऑर्डर केला आहे ब्लिंकिटवरून, जो की फक्त 10 मिनिटात माझ्या घरी आला आहे. आणि हा आहे तंदुरी पनीर पिझ्झा. तर चला बघूया याचं प्रिपरेशन कसं करायचं आणि कसं आहे टेस्टला. तर मंडळी हा आहे हायफनचा तंदुरी पनीर पिझ्झा, जो की फक्त 9 मिनिटात रेडी होतो. आणि इथे ना बेस्ट पार्ट म्हणजे काय माहिती आहे, पॅन फ्रेंडलीसुद्धा आहे. असं नाही की ओव्हनमध्येच आपण रेडी करू शकतो. आणि इथे त्यांनी मेथड दिलेत. ओव्हनमध्ये तुम्ही करू शकता, एअर फ्रायरमध्ये, किंवा ना तुम्ही पॅनमध्ये पण पॅनमध्ये जर तुम्हाला कुक करायचं असेल ना, तर तुम्हाला फ्रीझरमधून 30 मिनिटं आधीचा पिझ्झा काढून ठेवावा लागेल. आणि हे बघा, ह्याची पॅकिंग झाली 19/10/2024 आणि एक्सपायरी डेट आहे 18/4/2026, म्हणजे 18-19 महिन्याची एक्सपायरी डेट आहे. आणि ह्याची प्राईस आहे 199. तर मला हा ना काहीतरी 150 रुपीजला आला आहे ऑफरमध्ये. तर चला, माझ्याकडे ओव्हन वगैरे काहीच नाही आहे, तर आपण पॅनवरच आपण कुक करूया आणि बघूया टेस्ट कशी आहे. तर हे बघा, प्रीहीट केलं आहे आपण पॅन आधी 2 ते 3 मिनिटं. आणि मी तुम्हाला ना एक हॅक सांगते, बिकॉज हे पिझ्झाज फ्रोझन असतात, त्यामुळे बघू शकता हे ना खूप जास्त एकदम कडक आहेत, इझिली चीज मेल्ट होत नाही आणि मग खालचा बेस करपतो. सो इथे ना आपल्याला पॅनमध्ये अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, 10-15 ml, किंवा तुम्ही 2-3 आईस क्यूब टाकले ना तरी देखील चालतील. आणि मग हा पिझ्झा आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचा आहे, जेणेकरून त्याचा बेस देखील करपत नाही आणि चीज पण इझिली मेल्ट होतं. आणि ह्याच्यावर झाकण ठेवून आपण 10 मिनिटासाठी कुक करून घेऊया बारीक गॅसवर. तर मंडळी हे बघा, मस्त असा आपला पिझ्झा रेडी आहे आणि रेडी टू ईट आहे असं वाटत नाही आहे. तर आपण ह्याला कट करून घेऊया. आणि ना इतका सॉफ्ट आहे पिझ्झा ना, आणि खालून बेस मस्त क्रिस्पी झाला आहे आपण पॅन फ्राय केल्यामुळे. तर आपण ना ह्याच्यात पॅनमध्ये जेव्हा स्टार्टिंगला पाणी ओततो ना, तेव्हा पिझ्झा टाकल्यानंतर तो चिटकतो थोडासा, बट डोंट वरी, 1-2 तेलाचे थेंब टाकायचे, जेणेकरून ना तो होतो नीट प्रॉपर. ओ माय गॉड, हे बघा, माझ्याकडे कटर नाही आहे, सो मी उलटण्याने कट करते आहे. अँड लुक ॲट द पिझ्झा यार, इतका टेम्पटिंग वाटतं आहे ना. टेस्ट करून बघूया चला. सो गाईज, या पॅकेटमध्येच आपल्याला एक ऑरेगॅनो आणि एक चिली फ्लेक्सचं पॅकेट आलेलं, तर मी ते देखील ॲड करते, बिकॉज ह्याच्याशिवाय ना पिझ्झा लागत नाही, मला खूप जास्त आवडतं. तर हे बघा, असं भरभरून टाकूया आणि टेस्ट करूया पटकन. तर मंडळी, मी तरी आधी रेडी टू ईट पिझ्झा कधीच खाल्ला नव्हता, दिस इज माय फर्स्ट टाईम, पण बघूया कसं आहे. आणि पिझ्झा बेस एकदम सॉफ्ट आहे आणि असं कच्चा वगैरे वाटत नाही अजिबात, आणि चीज देखील प्रॉपरली मेल्ट झालं आहे. तर एक बाईट घेऊन बघूया. पिझ्झा ओके आहे, रेडी टू ईटच्या मानाने, फ्रोझन पिझ्झाच्या मानाने ठीक आहे. सॉसचा थोडासा फ्लेवर येतो, टँगी असा, अजून थोडा सॉस असता तर चांगलं लागलं असतं. बाकी चीज भरभरून आहे आणि त्यातल्या पनीर आहे, कॅप्सिकम आणि पेप्रिका, त्यामुळे अजून टेस्ट लागते छान. तर मी 10/8 रेटिंग देईल ह्या पिझ्झाला. आणि ओरेगॅनो चिली फ्लेक्स टाकलं मी अजून भन्नाट लागतोय. तर मला तरी आवडला, इतका जास्त पण आवडला नाही किंवा नाही आवडला असं पण नाही आहे, ओके आहे पिझ्झा. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.